वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अनेक ज्येष्ठ नागरिकांनी घेतला लाभ। उपसरपंच प्रवीण पाटील यांचा पुढाकार। तारदाळ तालुका हातकणंगले येथील पाटीलमळा, समर्थनगर तसेच वाडीव भाग परिसरात उपसरपंच प्रवीण पाटील यांच्या पुढाकाराने 65 वर्ष वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना एकाच छताखाली राबवण्यात आली। यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला। या योजनेचा शुभारंभ जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे, माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे, ग्रामपंचायत सदस्य बबलू कोळी, सुनील पाटील, पिंटू दाते, रणजित पवार यांचेसह मान्यवर उपस्थित होते। यावेळी प्रवीण पाटील यांनी सांगितले की मुख्यमंत्री वयोश्री योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असून याच धर्तीवर तारदाळमध्ये ही योजना ग्रामपंचायत मार्फत राबवण्यात येत आहे। तसेच तारदाळचा बराचसा भाग हा वाडीव वसाहतमध्ये येत असल्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी अडचणीची ठरत होती। त्यामुळे ही योजना एकाच छताखाली आणून सर्व फॉर्म सबमिट करून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्याचा आम्ही प्रयत्न केला। तसेच एकही ज्येष्ठ व्यक्ती या योजनेपासून वंचित राहू नये हा आमचा मानस आहे। त्यामुळे 65 वर्ष वयोगटातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपसरपंच प्रवीण पाटील यांनी केले आहे। शक्ती न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।